म्हणजे जे काय देव असेल त्याला तुम्ही ऊर्जा म्हणा, देव म्हणा, सुप्रीम पॉवर म्हणा, गुरुतत्व म्हणा किंवा गुरु म्हणा. तर हे सगळ्या विश्वाचं जे तत्व आहे ते व्यक्त रूपाने ज्यावेळेस येतं तर असे ते संत आहेत. काही व्यक्ती गेली आहे तर महाराजांनी त्यांना सुद्धा तीर्थ देऊन, अजून हा गेलेला नाही आहे रडू नका म्हणून सांगून त्याला तीर्थ देऊन सर्वांच्या समोर उठवून बसवलं. पण हा प्रत्यक्ष अनुभव झाला की प्रत्यक्ष येऊन महाराजांनी कुणाच्या तरी द्वारे तुम्हाला तुमचा ट्रॅक आहे तो कुठं चुकू नये म्हणून काळजी घेतली आणि योग्य ट्रॅकवर तुम्ही जे चाललेला आहे तो बरोबर आहे हे तुम्हाला दाखवून दिलं. संसाराचा स्वभाव काय आहे किंवा आपल्या जीवनाचा स्वभाव काय आहे, तर महाराजांनी याचं इतकं चांगलं उत्तर दिलेलं आहे की संसाराचा स्वभाव आहे उणेपणा. काहीतरी कमी असणं, काहीतरी उणे असणं हा संसाराचा स्वभावच आहे. आणि आपलं धडपड चाललेली आहे कशासाठी की सगळं पूर्ण करायचं. जरी ब्रह्मचैतन्य नाव असलं तर ते स्वतःला कधी ब्रह्म म्हणत नव्हती. ते रामाचा एकदा असंच समजत होतं आणि त्यांनीच हे इच्छा व्यक्त केलेली होती की कुठेही माझं मंदिर बांधायचं. की आता महाराजांचे काही चमत्कारिक अनुभव आम्हाला आणि आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडते. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो खरंच खूप जास्त भारी असणार आहे असंच मी म्हणू शकतो. कारण तुम्ही बरेच पॉडकास्ट बघितले असतील, आपले फायनान्सवरती होतात, ॲस्ट्रॉलॉजीवरती होतात, पण आजचा पॉडकास्ट थोडासा स्पिरिच्युअल लेवलवरती होणार आहे. म्हणून मला असं वाटतं की आजचा पॉडकास्ट हा आतापर्यंतच्या पॉडकास्टपेक्षा थोडासा वेगळा आणि थोडासा वाढीव होणार आहे. तरी खरं तर तुमच्या मनात आता प्रश्न पडला असेल की आजचा पॉडकास्ट हा कुठल्या टॉपिकवरती होणार आहे. त्याआधी मला तुम्हाला सांगायचं की आजचा पॉडकास्ट आपण ज्यांच्यासोबत करणार आहोत त्या गेस्टच भारी आहेत. त्यांचं नाव आहे भाग्यश्री कुलकर्णीजी. तर त्यांच्यासोबत आपण आतापर्यंत 2 पॉडकास्ट केलेले आहेत. एक आपला फ्लावर रेमेडीवरती झाला होता आणि दुसरा रेकीवरती झाला होता. तर त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त प्रेम दिलेलं आहे, त्याला खूप चांगले व्ह्यूज आलेले आहेत. आणि जर समजा तुम्ही तो पाहिला नसेल तर मी तुम्हाला रेकमेंड करतो की आधी हे दोघेही पॉडकास्ट पहा. खूप सुंदर पॉडकास्ट झालेले आहेत आणि त्यांनाच आपण आजच्या पॉडकास्टसाठी बोलवलेलं आहे. फक्त विषय वेगळा आहे. तर आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर काकूच म्हणतो मी तुम्हाला, तुम्हालाही माहिती आहे. तर काकू, तुमचं श्रीमंत व्हा आपल्या या शो मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यांना धन्यवाद. तुला धन्यवाद पुन्हा बोलवल्याबद्दल. येस. तर जसं मी तुमच्या घरी एकदा आलो होतो, बरोबर, रेकीच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही मला बोलवलं होतं, मी आलो होतो. तर तिथं मी भिंतीवरती एक फोटो बघितला होता आणि तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, म्हणजे सहज विचारला होता की काकू हे महाराज कोण आहेत. आणि त्याच महाराजांवरती आपण आजचा हा पॉडकास्ट करणार आहोत. कारण त्या मनात तो फोटो पाहिल्यानंतर माझ्या मनातही थोडंफार आपण म्हणतो ना अट्रॅक्शन म्हणा किंवा एक काहीतरी असं वेगळं मला वाटलं होतं त्या फोटोबद्दल. म्हणून मला तुम्हाला त्यांच्याबद्दल विचारायचं वाटलं होतं आणि असं मी ठरवलं होतं की त्याच दिवशी की आपण या टॉपिकवरती पॉडकास्ट करूया. तर तो फोटो सगळ्यात आधी कोणाचा होता हे आपल्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल. तर तो फोटो माझे गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा होता की ज्यांनी माझं आयुष्य संपूर्णतः चालवलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आज मी इथं आहे. तर मला सुद्धा हा प्रश्न पडला की सूर्याबद्दल आपण एखाद्या काजव्याने काय बोलणार, म्हणून मी करूया का न करूया असं माझ्या मनात विचार येऊन गेले की, परंतु म्हटलं की महाराजांची इच्छा, ते काय आपल्या तोंडातून बोलवतील ते मी बोलणार आहे. मी आज इथं काही बोलणारच नाहीये. महाराज माझ्या तोंडून काय बोलवून घेत आहेत ते आपण बघूयात. येस. आणि मला असं वाटतं की मला तुमचे पर्सनल एक्सपिरियन्सेस महाराजांबद्दलचे जास्त ऐकायला आवडतील. तर सगळ्यात बेसिकली हाच प्रश्न आहे की तुमची आणि महाराजांची ओळख कशी झाली किंवा तुमच्या आयुष्यात गोंदवलेकर महाराज कसे आलेत? ऍक्च्युली लहानपणापासून आमच्या घरात पण महाराजांचा फोटो होता, परंतु फार जाणं येणं नव्हतं किंवा पूर्वी असं मुलांना सगळीकडे घेऊन जाण्याची पद्धत नव्हती. आमच्या घरात पण आम्ही 4 जण असल्यामुळे मग नेला तर सगळ्यांनाच न्या, म्हणजे आई वडिलांच्या सोबत कुणाला एकाला पाठवायचा हा प्रश्न असायचा आणि वेळ पण नसायचा तेवढा. आणि शाळा वगैरे चालू असल्यामुळे मला फार जाणं होत नव्हतं माझं गोंदावलेला. माझ्या माहेरच्या जवळ चाफळ राम मंदिर आहे, तर तिथं जास्त समर्थ रामदास
यांनी ते राम मंदिर स्थापन केलेलं असल्या कारणास्तव लहानपणापासून रामदासांच्या बद्दल एक हे होतं की एक दिव्यत्व जिथं आपल्याला जाणवतं. आणि रामाच्या मूर्ती पाहिल्या तर आज पण तुम्ही अवश्य चाफळच्या राम मंदिरला भेट द्या. तिथे गेल्यानंतर मूर्ती पाहिल्यानंतर जो काही तुमच्या मनाचा ताप असेल, अनुताप आपण म्हणतो की संसाराच्या याने जे काही तुम्हाला कष्ट झाले असतील, तो तिथं गेलं की त्या मंदिरात बसल्यानंतर पूर्णतः तुम्हाला जी शांती मिळते, मनशांती मिळते, ती अफलातून मिळते. तर ते आमचं जाणं जास्त होतं. गोंदावल्याला पण एकदा दोनदा गेलेले होते. गोंदावले म्हणलं की तिथं गेलं की पहिला प्रसाद मिळतो. तर हे सगळ्या लोकांना माहिती की महाराजांचं दर्शन त्याचबरोबर तिथं मिळणारा जो प्रसाद आहे, तो प्रसाद तुम्ही ज्यावेळेस घेता त्यावेळेस तो पूर्ण तुमच्या त्या प्रसादाद्वारे तिथं जे नामाचं कार्य चालतं तर ते पूर्ण त्या प्रसादात उतरलेलं आहे आणि ते तुमच्या सर्व पेशींपर्यंत पोचतं आणि तिथंच तुमचा अर्ध जे काही प्रॉब्लेम असेल, दुःख असेल, ते हे होतं आणि मनाची शांती आणि आतूनच एक तुम्हाला हे मिळतं. गोंदावल्यात गेल्यानंतर आजही असं होतं की नाम आपल्याला ऐकू येतं. म्हणजे मला असं झालं दोनदा की काही कारण नसताना आनंद वाटतोय आपल्याला आणि तिथं त्या वातावरणामध्ये रामनाम चालू आहे. म्हणजे कुणी घेताना लोक घेणारे आहेतच, परंतु त्या वातावरणातच रामनाम आहे आणि ते तिथं पाहिल्यानंतर असं आपल्याला असं कानात आपल्या आतून कुठून तरी आवाज येतोय आणि ते श्रीराम जय जय राम आणि त्या लईमध्ये आपण तिकडं चाललेलं असते, सगळं आपलं हे चाललेलं असतं. तर तिथं ते मला असं बऱ्याच वेळा अनुभव येतो की ते माझ्या कानातच ते नाम कुणीतरी घेते. तर हे एक अनुभव मी घेतलेत. आणि लग्नानंतर म्हणजे माझं जे सासर आहे ते महाराजांचं जे ठिकाण आहे गोंदवले, कारण आपण म्हणतो की ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, तर गोंदवले हे गावाचं नाव आहे की जिथं त्यांची आत्ता समाधी. तर तिथून अर्ध्या तासाच्या अंतरावर माझं सासरचं गाव आहे. तर लग्न झाल्यानंतर मग प्रत्येक गोष्टीला महाराजांच्याकडे जायचं. मग लग्न झाल्यानंतर माझी अटॅचमेंट जास्त वाढली आणि तिथं जाणं येणं जास्त वाढलं. आणि लग्नानंतर आमच्या घरामध्येच म्हणजे माझ्या मिस्टरांचे ज्या आत्या होत्या तर त्यांची एक स्टोरी अशीच घडून गेलेली होती की त्यांचे मिस्टर 4 मुलं पदरात असताना अचानक घरातून निघून गेले. आणि सगळे सांगतात की आत्यांचं सगळं महाराजांच्यामुळे व्यवस्थित झालं किंवा ते त्यामुळे त्या आत्यांबद्दल पण एक मला हे वाटायचं की जवळीक वाटायची. आणि तिथून म्हणजे महाराज काय करू शकतात हे मला तिथून समजलं की कदाचित माझ्या आयुष्यात पुढे असे प्रसंग येणार आहेत. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये त्या अँगलनी पण हे होतं की महाराजांच्याकडे काय सांगितलं की सगळं तुमचं दुःख हरण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. आणि ह्याच्यामुळे माझ्यावर ज्यावेळेस प्रसंग आला की तुम्हाला माहितीच आहे की आज 13-14 वर्ष झाले माझे मिस्टर एक्सपायर झाले. माझं शिक्षण सगळं असून सुद्धा मला जॉब करता आला नाही काही कारणास्तव. तर अशी परिस्थिती झाली की मिस्टर चांगल्या कंपनीत ऑफिसमध्ये चांगला जॉब होता, अचानक ब्रेन ट्यूमर झाला आणि ते आधी आजारी पडले, नंतर ते एक्सपायर झाले त्याच्यामध्येच 1-1.5 वर्षानंतर. आणि शून्य म्हणतात जसं की काहीच नाही, म्हणजे आता हरण्यासारखं काही राहिलंच नाही. 2 लहान मुलं, म्हणजे त्या क्षणोक्षणी त्या आत्यांशी मला असं हे व्हायचं की यांनी कसं केलं असेल. म्हणजे आज किमान माझ्याकडे शिक्षण आहे किंवा एक घर आहे, ह्या 2 गोष्टी माझ्यात चांगल्या होत्या. आणि काळ बदललेला होता की एखादी स्त्री त्या काळी अशी एकटी बाहेर जाऊन काय करू शकणं वगैरे अवघड होतं त्यावेळेस. किंवा असेच खेडेगाव असल्यामुळे कामाचे तेवढे हे नव्हते की मार्ग नव्हते पैसे कमवण्याचे. तर ते एक होतं. माझ्या आईला पण माझी खूप काळजी वाटली, तर मी सांगत होते तिला की महाराज बघतील. तर ते एक कनेक्शन झालं की आपले वडीलच आहेत, तर हे काहीतरी करतीलच. आणि मनात एक लहानपणापासून आध्यात्मिक हे होतं की माझं आध्यात्मिक म्हणजे मी खूप जप तप केलेलं आहे असं काही नाही, किंवा खूप नामस्मरण माझ्याकडून होते असं पण मी दावा करणार नाही. पण एक इंटेन्शन की जो भाव आहे तो भाव खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. की तो भाव हे होता की नाही, जो भाव ज्या भावाने तुम्ही एखादं काम करायला लागता तर तो भाव परमेश्वराला आवडतो. तर हे अशा सगळ्या कथा कीर्तनं लहानपणापासून सगळं ऐकत असल्यामुळं की
कितीतरी गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, कितीतरी साधू संतांच्या, भक्त प्रल्हाद असेल किंवा हे असेल, तर ते कुठं ना कुठं आपल्या मनावर परिणाम असतो की ज्या वेळेस तुम्हाला काहीच राहत नाही, काहीच मार्ग दिसत नाही, त्यावेळेस तुम्ही कुठल्या तरी एखाद्या, ही जी सुप्रीम पॉवर आहे, जे महाराज म्हणा, तुम्ही स्वामी म्हणा किंवा एखादी देवी देवता जे असतील तुमचे ते म्हणा, की कुठंतरी तुम्ही सरेंडर व्हायला पाहिजे. ज्यावेळेस माझे मिस्टर गेले, इन्कम शून्य होतं, एक आईला म्हटलंय बघ, हे डोक्यावर छत आहे माझ्या, मला इथून कुणी बाहेर जा म्हणणार नाही, तर ह्याच्यासाठी पहिले मी आभारी आहे की मी इथं झोपून राहीन घरामध्ये, काही करीन, मला मार्ग काहीतरी मिळेल. तर जे मिळेल ते मार्ग, म्हणजे ते मी बिझनेस केले, अनेक बिझनेस केले. मी आधी नेट सेटची तयारी करत होते, मग माझ्या लक्षात आलं की आपलं वय पुढं चाललेलं आहे आणि ते आता लिमिटमध्ये आपलं जर झालं नाही तर होणार नाही, म्हणून ते मी सोडून टाकलं. त्याच्यानंतर मी MLM मध्ये काम करायला सुरुवात केली. मी फूड सप्लिमेंट विकलेत, मी ज्वेलरी विकली, मी जे आपले पाण्याचे फिल्टर असतात ते विकले. त्याच्यानंतर LIC एजंट आहे, ट्युशन्स घेतलेले आहेत, म्हणजे अशा अनेक गोष्टी की जे पुढे येईल ते करायचं. त्याच्यातून मला काय मिळणार आहे काही याचा मी कधी विचार केला नाही. फक्त रोज सकाळी महाराजांना नमस्कार करायचा, हे आहे समोर काम मी करतेय, चाललेलं आहे की ठीक आहे. म्हणजे असा खाण्यापिण्याची आपल्याला कमतरता कधीच नव्हती किंवा आपलं समाधानात राहण्याची जी वृत्ती होती, त्याच्यामुळे ठीक आहे की हे पण दिवस जातील. ह्या वाक्याला अनुसरून काय जे हातात आहे ते करायचं. आता आपण चिंता करून काहीच होणार नाही, तर त्यापेक्षा जसं जसं महाराज बुद्धी देतील तसं तसं पुढं जायचं. पण मनात एक होतं की काहीतरी आपल्या हातून व्हायला पाहिजे. आपण आपलं जीवनात इतकं झगडतोय, तर आपल्यासारखे अनेक लोक आहेत, अनेक स्त्री आहेत की ज्यांना घर पण नाही स्वतःच, किंवा ज्यांना शिक्षणही नाही आहे. आजच्या काळामध्ये सुद्धा असे भरपूर मी उदाहरणं पाहिली आमच्या गावामधली किंवा इकडची, की अशा लेडीज आहेत की ज्यांचं अगदीच प्रायव्हेट काम, कुठल्या तरी गॅरेजमध्ये काम करतोय नवरा, आणि तो एक्सपायर झाला. ना घर आहे, ना डोक्यावर छत आहे, ना नोकरी आहे, ना शिक्षण आहे. तर त्यापेक्षा तर माझी अवस्था चांगली आहे, असंच मी महाराजांचे आभार मानत होते की महाराजांच्या फोटोकडे बघत बसायचे मी, आणि असं वाटायचं की ते जिवंतच माझ्या समोर महाराज बसलीत. आणि तिथून फक्त त्यांची ती प्रेममय दृष्टी ती पाहिली की असं वाटायचं नाही सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि तो प्रॉब्लेम 2-4 दिवसामध्ये, 8-15 दिवसामध्ये माझा पूर्ण सॉल्व्ह होऊन जायचा. तर अशा पद्धतीने तो विश्वास दृढ झाला की काही झालं तरी महाराजांना सोडायचं नाही. की ज्यांनी ज्यांनी महाराजांना धरलेलं आहे, महाराजांचं ऐकलेलं आहे, त्यांचं जीवनाचं सगळं कल्याण झालेलं आहे. आणि महाराजांनी काय सांगितलं, त्यांनी स्वतःची कधी महती नाही सांगितली, त्यांनी भरपूर चमत्कार केले. त्यांचं चरित्र ज्यावेळेस मी वाचलं, लग्नानंतर मग गोंदवल्याला जायला लागल्यानंतर मग माहिती काहीच नाहीये, फक्त रामनाम घ्यायचं, इथं प्रसाद मिळतो, एवढं इतपतच माहिती. मग मी त्यांचं चरित्र जे आहे बेलसरे बाबांनी लिहिलेलं ते आणलं आणि वाचलं, आणि मला कळालं की किती मोठी हे आसामी आहे किंवा किती मोठं हे व्यक्तिमत्व आहे, आणि किती म्हणजे म्हणतो ना दिव्य. इतके अनुभव त्यांच्या पुस्तकामध्ये वाचले मी की कितीतरी लोकांना कितीतरी अनुभव त्यांनी दिले. पण मग जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही चरित्र वगैरे वाचलं, त्याच्यामध्ये अनेक चमत्कार लिहिलेले होते की त्या काळात त्यांनी काय काय चमत्कार केले असतील. पण मला त्याच्यापेक्षा हे विचारावं असं वाटतं की तुमच्या पर्सनल आयुष्यात तुम्हाला असं कधी वाटलं का की माझी ही अडचण होती आणि ती महाराजांनी सॉल्व्ह केली किंवा काय? खूप वेळा तसं झालं. खूप वेळेला असं प्रश्न पडतो की आता मी काय करू, आणि त्या वेळेला तो प्रश्न आपोआपच सुटून जातो. जे माझे मिस्टर सुद्धा महाराजांचे खूप चांगले भक्त होते. तर त्यांचं रुटीन असं होतं की रोज दिवसभर कामाला गेल्यानंतर, आल्यानंतर, रात्री झोपल्यानंतर त्यांना झोप आलेली असली तरी हातात माळ घ्यायची आणि ते एक माळ तरी जप करायचीच. कदाचित त्यांच्या सुद्धा नामस्मरणाचं जे फळ आहे ते सुद्धा आम्हाला मिळते की इतकं त्यांचं रेग्युलर तेवढ्या बाबतीत त्यांचं हे होतं. आणि त्यांनी हे शिकवलं की पहिले गेलं की महाराजांच्याकडे जायचं, पहिला प्रसाद घ्यायचा, मग दर्शन घ्यायचं, बसायचं तिथं, आणि मग घरी जायचं. तर त्यांचं पण काही गोष्टी त्यांनी मला सांगायचे, उदाहरणं घडलेली आहेत, तेही मी सांगू शकते. की माझे मिस्टर एकदा 31 डिसेंबर जवळ आलेला होता आणि सलूनमध्ये गेले. तर सलूनमध्ये अशी तरुण मुलं आलेली होती आणि त्यांचं सगळं चाललेलं होतं की कुठं जायचं, पार्टी कशी करायची,
कुठल्या ठिकाणी आपण जायचं, असं त्यांची चर्चा चाललेली होती की खूप मजा करायची, पार्टी करायची, अमुक ठिकाणी जायचं. तर त्या जे सलूनवाले होते ते यांच्या ओळखीचे होते, हे शांत बसलेले होते. तर यांना विचारलं की तुमचा काय प्लॅन आहे, तुम्ही काय करणार आहे? तर यांनी सांगितलं की माझा हा दरवर्षीचा प्लॅन असा असतो की मला सुट्टी मिळते 2 दिवस, तर मी पहिल्यांदा गोंदावल्याला जातो. तिथं मी जे काय मला मदत करता येईल किंवा सहकार्य, तिथं जे सेवा करता येईल ती सेवा करतो आणि प्रसाद घेतो आणि रामनाम घेतो. आणि 2 दिवसामध्ये माझी वर्षाची मी बॅटरी चार्ज करतो आणि तिथून परत येतो. मग त्यांनी सांगितलं की कुठल्याही ठिकाणी असं इतर सगळीकडेच, म्हणजे जिथं जिथं मंदिर आहेत किंवा मठ आहेत तर पवित्र सगळे ठिकाण आहेत, परंतु गोंदावल्याचं विशेष काय आहे की तिथं गेलं की पहिलं तुम्हाला अन्नदान, तुम्हाला पहिल्यांदा जेवायला घातलं जातं. महाराज म्हणतात की उपाशी पोटी कुणी नाम घेऊ शकत नाही, म्हणून पहिल्यांदा आलेल्या अतिथ्याला आपण जसं घरामध्ये हे करतो तसं तिथं गेलं की पहिलं तुम्हाला जे प्रसाद मिळतो. आणि प्रसादानंतर महाराज म्हणतात की त्यांची अपेक्षा एकच आहे की तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम म्हणा. दुसरी काहीच अपेक्षा नाही की तुम्ही तिथं पैसे टाका, तुम्ही तिथं धान्य द्या, वस्तू द्या. तिथं कितीतरी देणग्या निनावी पद्धतीने ट्रकच्या ट्रक भरून येतात, त्याच्यावर कुठलंही नाव नसतं. त्या अक्षरशः तिथं खाली करून घेता घेता लोकांची हे होती, इतके तिकडं निनावी देणग्या येत असतात. इतके महाराज अनेक ठिकाणी फिरलेले आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांचे जे नाम साधनेचं त्यांनी महत्त्व सांगितलेलं आहे. तर अनेक भागातून तिकडं देणगे येतात. तर तिथं फक्त तुम्ही जायचं आहे, राहण्याची पण तिथं अतिशय चांगली सोय झालेली आहे सगळी. तुम्हाला रूम पण मिळतात तिथं राहायचं आहे. सकाळी नाश्ता, दुपारचं जो प्रसाद, रात्रीचा प्रसाद सगळं तुम्हाला मिळते. फक्त तुम्ही जा रूमवर आणि नाम घ्या, जे अशी कुठेच सोय नसेल. ही सगळ्यात महत्वाचा फरक आहे की तिथं तुम्हाला पहिल्यांदा तुमचं जे काय म्हणतो की आपण भूक किंवा जे आपली शुद्धा शांती पहिले होती आणि मग नाम घ्यायला सांगितलं जातं. तर तिथं ते तुम्हाला तेवढंच करायचं. तर त्या मुलांनी ऐकलं ते की असा प्लॅन. तर ते म्हणाले हे कुठं ठिकाण आहे आणि आम्ही येऊ शकतो का, तुम्ही आम्हाला घेऊन जाल का? तर म्हणजे महाराजांची कृपा कशी आहे की त्या मुलांच्यावर, की त्यांचा प्लॅन कुठेतरी ड्रिंक्स करण्याचा, पार्टी करण्याचा असा होता, पण यांचं फक्त यांनी सांगितलेलं वर्णन ऐकून त्यांच्या मनात इतका बदल झाला की ती सगळी मुलांनी सगळा प्लॅन कॅन्सल केला आणि गोंदावल्याला गेले. आणि खरंच त्यांना नंतर इतके आभार मानले माझ्या मिस्टरांचे की खरंच तुम्ही आम्हाला किती चांगला मार्ग दाखवला आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण नवीन वर्षाची सुरुवात केली. तर आम्ही आता दरवर्षी तिकडच जाणार हे त्यांनी सांगितलं. म्हणजे असे माझ्या मिस्टरांकडनं मी भरपूर हे ऐकले. आणि त्यांचं जे स्वतः ते नामस्मरण करायचे माझे मिस्टर, आणि ज्या वेळेस त्यांना ब्रेन ट्युमर झाला तर ते नाम तर घेतच होते, पण अशी स्टेज झाली नंतर की पूर्ण कंट्रोल सुटला शरीराचा आणि झोपून राहिले, म्हणजे सेमी कॉन्शियस सारखी स्टेज झाली त्यांना. परंतु त्यांच्या हातात माळ नसली तरी त्यांच्या हाताची अशी हालचाल होत राहायची की जसं ते माळ ओढताना आपल्या हाताची हालचाल होती तर तसं त्यांची बोट चालूच राहायची. आणि जो ब्रेन ट्युमरमध्ये होणारा त्रास आहे तर मी ते सतत महाराजांना की यांना बरं वाटावं असं वाटायचं की काहीतरी चमत्कार होईल आणि काहीतरी होईल त्याच्यातून. पण महाराजांना सतत प्रार्थना करत राहायची आणि असं वाटायचं की यांची किती नाम साधना, माझ्या मिस्टरांची किती शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा त्यांच्या हात माळ ओढल्यासारखे चालू राहायचे. तर ते हे पण वाटायचं, थोडं वाईट पण वाटायचं. पण तरी जे ब्रेन ट्युमरवाल्यांची मी उदाहरणं पाहिली की चेहरा असा मोठा होतो, डोळे मोठे होऊन बाहेर आल्यासारखे होतात. म्हणजे असे पेशंटची त्यांनी माहिती मी वाचली की पेटी घालावी लागते डोक्याला, बघू शकत नाहीत घरात. परंतु माझ्या मिस्टरांचं शेवटपर्यंत चेहऱ्यावरचं तेज हे तसंच होतं. फक्त त्यांना उठता येत नव्हतं आणि काही करता येत नव्हतं, परंतु शेवटपर्यंत अगदी शांतपणाने. आणि सगळं त्यांची सेवा मी करत असताना पण असं मला कधी त्याचं असं वाटलं नाही काही की का असं करावं लागते किंवा हे. अगदी मनापासून मी सगळं केलं, पण कधी मला असं वाईट वाटलं नाही की असं घाण वाटली नाही कुठल्या गोष्टीची. आणि एकदम स्वच्छ, जे पण लोक बघायला यायचे तर ते म्हणायचे की एकदम स्वच्छ, व्यवस्थित आणि शांतच वाटायचं तिथं. म्हणजे तो त्यामुळे हे झालं की शेवट चांगल्या ह्याच्यात, म्हणजे
नको व्हायला पाहिजे ही गोष्ट, परंतु त्यांचं शेवट नाम म्हणजे अंतकाळ साधतो असं महाराज म्हणतात. की महाराजांना जर विचारलं तुम्ही काय देता, तर तुमचा अंतकाळ साधतो. अंतकाळ साधणे म्हणजे काय, की ज्यावेळेस माणूस जाणार असतो त्यावेळेस त्याला सगळं आठवतं, बरोबर, आयुष्यभर आपण काय काय केलं, आणि दुःख होतं खूप. आणि जो आपला अन्नमय कोश आहे त्याच्यातून तो प्राणमय कोश किंवा ते जे तुमचं निघून जाणार असतो प्राण, तर त्याला तो सोडवत नसतो. तर ते अंतकाळ साधतात. म्हणजे महाराजांचं काय आहे की तुमच्या जर शेवटी जाण्याच्या वेळेस जर तुम्हाला नाम तोंडात आलं तुमच्या, तर तुमची जी पुढची गती आहे ती फार वेगळी असणार आहे. आणि त्याला अंतकाळ साधणे महाराज म्हणतात. आणि महाराजांचं हे आहे की तुम्ही आयुष्यभर नाम घ्या, शेवटी तुमच्यासाठी नाम कसं आणायचं तर हे मी बघतो. तुमचा अंतकाळ साधण्याचं जे आहे ते माझ्यावर सोपवा आणि चांगलीच गती तुम्हाला त्याच्यातून मिळणार. तर तसं माझ्या मिस्टरांचं अंतकाळाचं शेवटपर्यंत त्यांची बोटं हालत होते आणि ते नामसाधना करत होते. आम्ही त्यांच्या शेजारी बसून महामृत्युंजय जप असेल, श्रीराम जय राम जय जय रामचा जप असेल, ते आमच्याकडूनही होत होत. ओके. आता महाराजांच्या नावाच्या आधी एक शब्द जोडला जातो, जसं की ब्रह्मचैतन्य. तर त्याचा अर्थ तुमच्या मते काय वाटतं की काय असेल? महाराजांचं नाव गणपती आहे तसं ठेवलेलं, पण त्यांना सगळे गणू म्हणायचे. आणि आता सुद्धा आमच्या भागामध्ये जर गेला तुम्ही तर गोंदावल्याला जातोय असं म्हणतात किंवा गणुबुवाला जातोय असं म्हणतात लोक. तर ते गणुबुवा म्हणूनच प्रसिद्ध होते. परंतु त्यांनी जेव्हा त्यांचे गुरूंच्या शोधात ते खूप फिरले, म्हणजे त्यांनी पूर्ण भारत गुरूंच्या शोधासाठी खूप भारत फिरले. ते सगळीकडे जाऊन त्यांनी अनेक गुरूंना भेटले, पण प्रत्येक गुरूंनी त्यांना सांगितलं की मी तुझा गुरु नाहीये, तुझी वेळ आली की तुझा गुरु तुला मिळणार आहे. आणि मग एहेळगावचे जे आहेत नांदेडच्या जवळचे, तर ते तुकामाई हे त्यांना गुरु मिळाले. आणि तुकामाई हे पण असे एकदम अवलिया पुरुष असल्यासारखे की त्यांच्या पण जवळ ते कुणाला येऊ द्यायचे नाहीत, कारण लोक खूप त्यांच्याकडून काहीतरी प्राप्त होते म्हटलं की लोक त्रास देतात. त्यामुळे ते खूप हाकलवून पळवून लावायचे लोकांना. पण मग ज्या दिवशी महाराज जाणार होते तर माझा बाळ येणार आहे असं ते म्हणत होते. आणि जेव्हा महाराज तिथे गेले, महाराजांच्याकडून पण त्यांनी भरपूर सेवा करून घेतली आणि पूर्ण त्यांच्या ह्याच्याप्रमाणे साधना करून घेतली. आणि मग शेवटी त्यांना जे नाव दिलं ते ब्रह्मचैतन्य हे तुकामाईंनी त्यांना नाव दिलं. आणि माझ्या दृष्टीने जर म्हणाल तर महाराज म्हणजे असं कोणी व्यक्ती नाहीये. महाराज म्हणजे ह्या ब्रह्मांडातली चेतना आहे, चेतना शक्ती आहे की जी सर्वत्र आहे, जी अशी अमुक एका ठिकाणी आहे असं काही नाहीये, सर्वत्र आहे. तर मी जे रेकीचं काम करते तर रेकी म्हणजे पण आहे की ब्रह्मांडातली चैतन्यमय शक्ती. आणि माझे एक गुरु आहेत दुसरे जे रेकी किंवा ह्या गोष्टींमधले, तर त्यांचं मी लेक्चर ऐकल्यानंतर पहिले काही दिवस असं आपण महाराजांचं करतोय मग रेकीचं आपण करतोय असं थोडं हे झालं. तर त्यावेळेस काय झालं, त्या परांजपे नावाचे सर आहेत, तर त्यांचं एक लेक्चर ऐकलं, तर त्यांनी हे उलगडा केला. आपोआपच तो व्हिडिओ माझ्या समोर आला आणि त्यांनी सांगितलं की रेकी म्हणजे काय, तर ब्रह्मांडातली पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा ब्रह्मांडातली चैतन्यमय शक्ती. आणि महाराजांचं नाव काय आहे, ब्रह्मचैतन्य. ब्रह्म म्हणजे ब्रह्मांड आणि चैतन्य म्हणजे चैतन्यमय शक्ती. तर रेकी म्हणजे महाराजांपासून वेगळी नाहीच आहे. हा मला त्या सरांच्या ह्याच्यातून उल्लेख हे झाला आणि माझं मन शांत झालं की हे पण काम आपण करतोय ते पण महाराजांचंच काम आहे. आणि जे नामस्मरण आहे, तर माझ्या क्लासमधून मी हे पण सांगत असते की रेकी ही जादू नाहीये, रेकी ही साधना आहे, ती रोज करायला पाहिजे. तसंच नामसाधना ही जशी साधना आहे तशी रेकी ही पण साधना आहे. म्हणून तुम्ही नाम पण घ्या. आणि आपल्या अनेक साधू संतांनी सांगितले की ज्याच्या मुखामध्ये राम त्याचे होईल सारे काम. तर मुखामध्ये राम, तर राम म्हणजे काय की रम. तर जे 7 चक्र रेकीमध्ये सांगितलेत त्याच्यामध्ये तुमचा जो मणिपूर चक्र आहे, जो शरीराचं मध्य चक्र आहे, ज्याचं तत्व अग्नितत्व आहे, की जे श्रीकृष्णांना जेव्हा विचारलं की मानवी शरीरात तुम्ही कुठं राहता, त्यावेळेस श्रीकृष्णाने काय सांगितलं की मानवी शरीरामध्ये मी जठराग्नीच्या रूपात राहतो.
म्हणजे तिथं ते देवाचं स्थान आहे. जो जठर अग्नी आहे ते अग्नितत्व आहे, तिथलं चक्र आहे तुमचं मणिपूर चक्र. आणि त्याचा मंत्र आहे रम. म्हणजे तुम्ही रम म्हटल्यानंतर तिथपर्यंत तो नाद तुम्हाला फील होतो किंवा त्या व्हायब्रेशन तिथपर्यंत जातात. तर रम म्हणण्याने काय होतंय, रम म्हणण्याच्या ऐवजी राम राम म्हटलं तर ते चक्र ऍक्टिव्ह होते. आणि त्या चक्राचं महत्व काय आहे की ते तुम्हाला पद, पैसा, प्रतिष्ठा, करिअरचं चक्र आहे. तर ज्याच्या मुखामध्ये राम त्याचे होईल सारे काम म्हणजे काय, तर त्याच्या मुखामध्ये राम आहे, त्याचं तत्व अग्नितत्व प्रज्वलित राहणार आहे. तिथं जो देवाचा वास आहे तो चांगला राहणार आहे, स्ट्रॉंग राहणार आहे. आणि त्यांचं चक्र ते जर चांगलं राहिलं बॅलन्स, तर त्याला काम चांगल्या पद्धतीने काम करू शकणार आहे. तर पहिले तर आपल्याला ऊर्जा पाहिजे. आपल्या अंगात जर ऊर्जा नसेल तर आपण उठून काही काम करू शकत नाही. तर पहिल्यांदा ते ऊर्जा देऊन तुम्हाला काम करण्याची जी ऊर्जा लागते ती तुम्हाला त्या चक्रातून मिळते. आणि तिथूनच मग काम केल्यानंतर पैसा मिळतो, काम केल्यानंतर पद मिळतं, काम केल्यानंतर प्रतिष्ठा मिळते. तर जे सगळं काय मिळवायचंय ते तुम्हाला रामनामाने मिळणार आहे. महाराज पण तेच सांगतायत आणि रेकीमध्ये पण तेच आहे. आता लेटेस्ट आलेला अनुभव जर सांगायचा झाला तर आता जानेवारीच्या दरम्यान आम्ही वाराणसी आणि अयोध्या अशी ट्रिप केली. तर त्याच्या अगोदर असा अनुभव आला की मला सेंटर घ्यायचं होतं. तर सेंटर घेण्यासाठी मी भरपूर ठिकाणी एक एजंटना वगैरे सांगितलं की मला असं 1 BHK फ्लॅट हवा आहे आणि मला तिकडे सेंटर चालू करायचं आहे, कारण घरात मुलांना वगैरे, तर मला सेंटर बाहेर काढायचं होतं. तर त्यावेळेस इतके 1-2 एजंटनी मला इतकी अशी गल्ल्या फिरवल्या खूप. एक पण माझ्या मनासारखं तिकडं मिळालं नाही आणि असं वाटलं की नाही, आपल्या बजेटमध्ये काय आपल्याला मिळू शकत नाही. पण नंतर असं कोणी भेटायला यायचं म्हटलं की घरात एकदम डिस्टर्बन्स व्हायचा, नातेवाईक कुणी पाहुणे आलेले असतील तर सगळं असं व्हायचं. म्हणून एक दिवशी असं दत्त जयंती होती आणि मी महाराजांच्या फोटोसमोर बसले आणि म्हटलं की मला सेंटर काढायचंय बाहेर. मला आता ते घरात मुलांना पण खूप डिस्टर्ब होतोय आणि सगळं ते प्रोफेशनल जे पाहिजे तसं होत नाहीये. आणि लोक जास्त यायला लागली तर वारंवार आपल्याला एक जागा पाहिजे. तर मी म्हटलं की महाराजांच्या फोटोकडे बघत बसले, त्यांच्या डोळ्यात असं बघत बसले की होणार आहे का माझं सेंटर, असं बोलले. आणि लगेच एका एजंटचा फोन आला. त्याला मी अगोदर 6 महिन्यापूर्वी फोन केलेला होता आणि त्याचा नंतर काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. तर तो म्हणाला की तुम्ही असं जागा शोधत होता ना. तर मी म्हटलं हो. मग ते म्हणाले आत्ता येता का बघायला. तिथून मी उठले आणि डायरेक्ट गेले. जिथं आज माझं सेंटर आहे तीच जागा पहिली आणि तिथून आल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे ही जागा आपल्याला योग्य आहे. सगळं बाकीचं स्वच्छता किंवा तिथला जो हे आहे ॲम्बियन्स चांगला आहे, मेन पॉइंटला आहे, चौकामध्येच आहे, सापडण्यास कुठूनही बाहेरून व्यक्ती आली तर सोपं आहे. तर मी म्हटलं की मला असं वाटलं की नाही, इथंच करूयात आपण सेंटर. अजून एक जागा दाखवली, ती फारशी काही मला आवडली नाही. तर जी पहिली जागा दाखवली तिथं 1 महिन्याच्या आत आम्ही लगेचच ते 8-10 दिवसामध्ये ते सेंटर घेतलं. मग तिकडं रंगकाम वगैरे फर्निचर थोडंफार करून तो सेंटर, म्हणजे आमचं 1 महिन्याच्यात सेंटर सुरू झालं. तर ते पूर्ण सुरू होण्याच्या आधी असं वाटलं की खूप वर्ष आम्ही कुठेच गेलो नाही लांब असं फिरायला देवाला असं. तर सेंटर सुरू करण्याच्या अगोदर आपण एक यात्रा करूया असं मनात विचार आला. म्हणजे माझी मुलगी आणि भावाचा मुलगा दोघं जाणार होते. ते काशीला ट्रेननी जायचं त्यांचं ठरलेलं होतं. मग माझा मुलगा होता, त्याची परीक्षा चालू होती. तर तो यांच्या मागे लागलेला की माझी परीक्षा होऊ देत, मग मला पण यायचं. मग असं झालं की मी एकटीच राहते. तर मग मी यांना काय म्हटलं की आपण पूर्ण ट्रिप करूया आणि व्यवस्थित जाऊन, आपण कधी गेलेलं नाही आता बरेच वर्ष, तर आपण व्यवस्थित आपली ट्रिप प्लॅन करून जाऊया. तर आम्ही विमानाने जायचं आणि विमानाने यायचं ठरवलं, कारण आलं की मला सेंटरचं उद्घाटन करायचं होतं. तर वेळ जास्त नव्हता, त्यामुळे 4-5 दिवस जो वेळ होता तो तिथं आपल्याला काशीमध्ये वास्तव्य करायचं, की तिथला जो हे आहे तो आपल्याला फील सगळा घ्यायचा किंवा छोटी मोठी मंदिरं सगळी बघायची. मग त्या अनुषंगाने आम्ही विमानाने चाललो. तर बरोबर माझी मुलगी आणि मी बसणार होतो, तर माझ्या मुलाला पण या खिडकीच्या शेजारी बसायचं होतं आणि अजून एक बुकिंग वेगळ्याच व्यक्तीचा असल्यामुळे माझी मुलगी आणि भावाचा मुलगा मागच्या सीटवर बसली आणि त्यांच्या पुढच्या सीटवर आम्ही बसलो.
तर आमच्या शेजारी एक दुसऱ्या लेडीज येऊन बसल्या आणि मुलीच्या शेजारी एक बंगाली असे व्यक्ती होते, ते येऊन बसले. आणि थोड्या वेळाने त्यांनी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. तर काय झालेलं होतं की माझ्या मुलीला आधी 2 ठिकाणी असे साधू भेटलेले होते, काही साधक भेटले होते आणि काहीतरी मंत्र वगैरे तिला असं दिलेला होता आणि झालं होतं. तर तो व्यक्ती बसल्यानंतर तिच्याशी बोलायला सुरुवात केली की मला गोंदवलेकर महाराजांनी पाठवले आणि तुझं जे काय आहे रामनामानीच तुझी सगळी प्रगती होणार आहे आणि रामनामानी महाराज तुला योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहेत. तर कुठल्याही इतर तंत्र साधना किंवा इतर जे काही तुला कोणी मंत्र दिला असेल किंवा काही जर साधना सांगितली असेल तर ती तू करू नकोस. म्हणजे काहीही ओळख पाळख काही नसताना त्या व्यक्तीने डायरेक्ट तिच्याशी बोलायला सुरुवात केली आणि तिच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवला. कारण तिला एका ज्या आपल्या साधना असतात देवीच्या, तर त्याच्यातली एक साधना तिला दिलेली होती. एका हिमालयातून आलेले साधू एका गुहेमध्ये भेटले होते आम्हाला, तर त्यांनी तिला काही साधना दिलेली. तर ती करू की नको करू असं तिच्या मनात संभ्रम होता किंवा कसं करू असं. आणि त्या व्यक्तीने शेजारी बसले आणि डायरेक्ट सांगितलं की मला महाराजांनी पाठवले, कुठलीही साधना तू करायची नाही आहेस दुसरी, आणि जे रामनामाची जे तू अनुग्रह घेतलेला आहेस तेच तू करायचं आहे, त्याच्यानेच तुला पूर्ण महाराज पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणजे हा एक अनुभव, म्हणजे पण हा प्रत्यक्ष अनुभव झाला की प्रत्यक्ष येऊन महाराजांनी कुणाच्या तरी द्वारे तुम्हाला तुमचा ट्रॅक आहे तो कुठं चुकू नये म्हणून काळजी घेतली आणि योग्य ट्रॅकवर तुम्ही जे चाललेला आहे तो बरोबर आहे हे तुम्हाला दाखवून दिलं. पण काकू मला असं वाटतं की आजकाल आपण पाहतो की प्रत्येक जण संसारामध्ये अडकलेला असतो, त्याच्या ज्या काही इच्छा असतात त्या कम्प्लीट होत नाही, त्याच्यासाठी त्याची धडपड चालू असते आणि त्याच्यासाठी मग माणूस काय करतो की शेवटी त्या गोष्टी कम्प्लीट होण्यासाठी देवाकडे जातो, एखाद्या गुरूंकडे जातो. आणि मग काय होतं की कधी इच्छा जर कम्प्लीट नाही झाली तर परत मग मनात प्रश्न येतात की खरंच हे देव काम करतात का किंवा काय करतात. तर याच्यावरती तुम्ही काय सांगा? संसाराचा स्वभाव काय आहे किंवा आपल्या जीवनाचा स्वभाव काय आहे? तर महाराजांनी याचं इतकं चांगलं उत्तर दिलेलं आहे की संसाराचा स्वभाव आहे उणेपणा. काहीतरी कमी असणं, काहीतरी उणे असणं हा संसाराचा स्वभावच आहे. आणि आपलं धडपड चाललेली आहे कशासाठी की सगळं पूर्ण करायचं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता नोकरी लागली, आता माझं लग्न झालं की पूर्ण झालं, लग्न झालं, मुलगा झाला, आता एक मुलगी झाली की छान चौकोनी कुटुंब झालं, पूर्ण झालं. तर असं करता करता 80व्या वर्षी पण आपल्याला जर विचारलं की काय आजोबा झालं ना सगळं आता, तरी ते आजोबा काय म्हणतील की आता नातवाचं लग्न झालं की मी मरायला मोकळा झालो. मग नातवाचं लग्न झाल्यानंतर जरी विचारलं तरी आता परतोंडाचं तोंड तेवढं पाहतो म्हणजे मग सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण झाल्या. म्हणजे काय आहे की हा संसाराचा स्वभाव आहे, आपल्या जीवनाचा स्वभाव आहे की ते कधीही पूर्ण झाले असं होणार नाही. आणि ती जी मनाची अशांती आहे किंवा ती जी तगमग आहे आपल्या मनाची की पूर्ण करण्याची धडपड आहे. आपण का दुःखी आहे तर आपल्याला धडपड आहे की मला हे 1 BHK 2 BHK मध्ये जायचं आहे, 2 BHK मधनं पुन्हा मोठा बंगला पाहिजे. तर अशी आपली सतत धडपड आहे आणि धडपड करावी किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करावा. परंतु त्याच्याने जी अशांती येते मनाला, त्या अशांतीने नको आहे करायला. की आहे त्यात मी समाधानी आहे, अजून मला चांगलं मिळण्यासाठी मी प्रयत्न करायलाच पाहिजे. महाराजांनी असं कुठेही म्हणलेलं नाही आहे की तुमचं कर्म करू नका. सगळ्या संतांचं हेच आहे की तुम्ही संसार करता करता देवाचं नाव घ्या आणि आहे त्यात समाधानात राहा. तर हे समाधान कुठं मिळणार आहे तर देवाच्या पाशी मिळणार, त्या नामानेच तुम्हाला समाधान मिळणार आहे. आणि कुठंतरी तुमचं जे आतून जी शांतता हवी, समाधान हवं आहे, ते त्या नामाने मिळणार आहे. त्यामुळे ती पूर्ण करण्याची धडपड आपोआपच आपली कमी होणार आहे. आणि आहे त्याच्यात आपण समाधानात राहिलो की मग सगळं अबंडन्स आहे. म्हणजे महाराजांकडे काहीच कमी नाही आहे किंवा रामाकडे काहीच कमी नाही. पण तुम्ही आधी समाधानात यायला पाहिजे, त्यानंतर तुम्ही रामनाम घेत राहिला. तुमच्या मनात इच्छा झाली की ती अगोदरच तुमची इच्छा मनात झाल्यानंतर महाराज पूर्ण करणारच आहेत. परंतु अट्टहास करून तुम्ही जर नाम सोडून किंवा सगळं सोडून फक्त ते मला हे पाहिजे का मिळत नाहीये किंवा मीच का, माझ्याच आयुष्यात का दुःख, असा जो प्रश्न आपल्याला पडतो तर त्याच्याने काहीही समाधान मिळणार नाही. तर म्हणून महाराजांनी सांगितलंय की राम नाम हेच सगळ्याचं समाधान आहे.
आणि इतकं सांगितलंय महाराजांनी की जेथे राम नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खून. म्हणजे मी कुठं आहे तर जिथं रामाचं नाव चाललेलं आहे तिथं मी आहे, ह्याच्यात कुठलीही शंका धरूच नका. त्यांनी एवढं ठामपणे महाराजांनी सांगितले. पण काकू, एक प्रश्न मला विचारावं असं वाटतं की जसं आपण पाहतो की बाकीच्या लोकांचे असतील असं खूप प्रचार होतो, तसं गोंदवलेकर महाराजांचे मंदिर म्हणा किंवा काय आपल्याला अशा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही. तर याच्या मागे काय लॉजिक आहे? महाराजांची स्वतःची अशी इच्छा आहे. ते जरी ब्रह्मचैतन्य नाव असलं तर ते स्वतःला कधी ब्रह्म म्हणत नव्हती. ते रामाचा एक दास आहे असंच समजत होते. आणि त्यांनीच हे इच्छा व्यक्त केलेली होती की कुठेही माझं मंदिर बांधायचं नाही. कारण व्यक्तीचं स्तोम किंवा माझं काही मोठेपणा करावा असं त्यांची कधी हे नसल्यामुळे रामाचंच तुम्ही भजन करा किंवा रामाचंच नाव घ्या. त्याच्यामुळे त्यांनी सक्त ताकीदच दिलेली होती सगळ्या भक्तांना की माझं कुठेही मंदिर बांधायचं नाही. त्याच्यामुळे त्यांचे जे शिष्य आहेत तर त्यांच्या ठिकाणी मठ आहेत, गादी चालवणं. तर तसे अनेक शिष्य आहेत. तर ते शिष्य जिथल्या ठिकाणावर आलेले तिथं त्यांनी त्यांचे मठ आणि रामाचं मंदिर वगैरे असं स्थापन केलेलं आहे. पण असं जे आपण सगळीकडे आता मंदिरं बघतो की कुणाला वाटलं की इथं मंदिर आपल्याला बांधायचंय तिथं मंदिर बांधले, तसं कुठेही महाराजांचं मंदिर नाही. कारण ती महाराजांनीच तशी अट ठेवलेली आहे की माझं कुठेही मंदिर काढायचं नाही. तर मग लोकांना असं झालं की मग प्रत्येक वेळेला गोंदवलेला जायला जमणार आहे का आपल्याला? मग लोकांनी त्याच्यावर मार्ग हा काढला की आरती मंडळ स्थापन केलीत. की आपल्या भागामध्ये जर आपण रविवारी सगळ्यांना वेळ आहे तर रविवारी सगळ्यांनी एकत्र जमूया आणि जसं तिथली दिनचर्या आहे गोंदवल्यातली तसं जे काकड आरती असेल, सकाळचं म्हणजे स्मरण असेल, भजन असेल, थोडाफार काही प्रसाद, असं हे सगळं आपण आरती मंडळावरती आपण म्हणजे करतात लोक. अशा अनेक ठिकाणी आरती मंडळ आहेत. तर जे लोक सगळे प्रत्येक वेळेला गोंदवलेला जाऊ शकत नाहीत तर अशा लोकांसाठी आरती मंडळांमधनं पण भरपूर कार्यक्रम चालतात. जसा गोंदवल्याचा उत्सव हा एक खूप मोठा म्हणजे हे असतो की तिथं जायला मिळणं उत्सवामध्ये गोंदवल्याला हे एक भाग्याचं लक्षण मानलं जातं. तर ते पण आपल्याला जायला जमत नाही. तर त्याच्यासाठी इथं पण 4 दिवसाचा गोंदवल्यासारखा उत्सव केला जातो आरती मंडळाद्वारे. आणि खूप लोक तिकडं आपलं श्रम असतील, पैसा असेल, जे काही त्यांना मदत करता येईल ते करून असे 4-4 दिवसाच्या वर्षातून एकदा उत्सव साजरा केला जातो. ओके. आणि महाराजांचं जे पुण्यतिथी आहे आणि जयंती ह्याच्या अनुसरून पण असे काही मंडळाद्वारे कार्यक्रम केले जातात. आरती मंडळाद्वारे भरपूर असं कार्यक्रम केले जातात. दर आठवड्याची आरती घेतली जाते कोणाच्या तरी घरी किंवा जपाचं हे केलं जातं अनुष्ठान की जप घेतला जातो एखाद्याच्या घरी. तर अशा अनेक ठिकाणी साधना चालते, फक्त मंदिर असं नाही. मला असं वाटतं की आता महाराजांचे काही चमत्कारिक अनुभव आम्हाला आणि आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडतो. महाराजांचं जे जीवनचरित्र आहे त्याच्यामध्ये इतके अनुभव आहेत की कितीतरी वेळेला अगदी एखादी व्यक्ती गेलेली आहे आणि त्याच्या घरातले सांगतायत की आमचा मुलगा गेलाय किंवा ही व्यक्ती गेली आहे, तर महाराजांनी त्यांना सुद्धा तीर्थ देऊन अजून हा गेलेला नाही आहे रडू नका म्हणून सांगून त्याला तीर्थ देऊन सर्वांच्या समोर उठवून बसवले. असे सुद्धा कितीतरी अनुभव आहेत. आणि आपण म्हणतो की आपल्याला पूर्वकर्मानुसार आपल्याला या जीवनामध्ये काही दुःख मिळालेले आहेत, तर आपल्या सर्वच संतांनी महाराजांनी हेच सांगितलंय की जे भोग आहेत ते भोगूनच संपवायचे. फक्त ते भोगत असताना ते आनंदाने जर तुम्ही भोगले तर त्याचा त्रास तुम्हाला कमी होईल. आनंदाने भोगणे म्हणजे काय की ॲक्सेप्टन्स, की ठीक आहे माझ्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम आहेत, तर हे पहिले तुम्ही ॲक्सेप्ट जर केले तर तुम्हाला त्याचं पुढं मार्ग मिळेल की ह्यातनं बाहेर कसं पडायचं, सोल्युशन काहीतरी मिळेल. पण आपण काय करतो की मीच का, मलाच का, माझ्याच वाट्याला हे दुःख का, असं म्हणून ते थोपवायला बघतो आपण. तर ते न थोपवता आपण जर ते ॲक्सेप्ट केले तर म्हणून महाराज सांगतात की जे भोग आहेत ते भोगूनच संपवायचे. आणि आपण ज्यावेळेस नाम घेतो त्यावेळेस आपले भोग सुद्धा महाराज स्वतःवर घेऊन ते भोगून संपवतात. जे कधी कधी आपल्याला असं वाटतं की एवढे वर्ष आता माझं ही अवस्था चालू होती आणि अचानक कसा काय बदल झाला. तर आपले काय राहिलेले भोग असतात ती आपली निष्ठा किंवा आपलं जे काय प्रेम आहे नामाचं किंवा हे पाहून
महाराज आपले भोग घेऊन संपवतात. ह्याची सुद्धा एक कथा त्यांच्या याच्यामध्ये आलेली आहे की एका ठिकाणी ते गेले आणि भिक्षा मागत होते, तर ती जी बाई होती ती खूप दुःखी दिसली. तर त्यांनी विचारलं, एवढी का तू दुःखी आहेस? तर तिने सांगितलं, माझा नवरा कितीतरी दिवस झाले, 15 दिवस झाले त्याला ताप आलेला आहे आणि त्याचा तापच उतरत नाही आणि तो बरा होण्याचे काही चिन्ह दिसत नाहीत. तर महाराज म्हणाले, त्याचा ताप कमी होईल आता. आत गेले आणि त्या जे व्यक्ती होते त्यांना सांगितलं की पाणी हातामध्ये घे आणि माझा ताप मी तुम्हाला दिला असं म्हणून माझ्या हातावर पाणी सोड असं सांगितलं. तर त्या व्यक्तीने तसं केलं आणि संध्याकाळपर्यंत तो व्यक्ती एकदम ठणठणीत झाला, त्याचा ताप उतरला आणि तो बरा झाला. मग त्याच्यानंतर त्यावेळेस महाराजांच्या सोबत एक वासुदेव भटजी म्हणून होते. तर त्यांनी महाराज म्हणाले की आता याचा भोग मी घेतलाय, पण मला पण हा काय करावा लागणार आहे, भोगूनच संपवावा लागणार आहे. की असं काही नाही आहे की मी तुझा भोग घेऊन टाकला आणि हे नाही, तर तो त्रास पण संतांना सहन करावा लागतो. तर ते वासुदेव शास्त्री पण त्यांना आठवण करून द्यायचे की महाराज त्याचा ताप भोगायचा राहिलाय बरं का तुमचा. मग एके दिवशी ते म्हणाले की बरं झालं तुम्ही आठवण केली. आणि त्यांच्याच घरामध्ये एका खोलीत त्यांनी सांगितलं की आता मी तो भोग भोगणार आहे. 11 दिवस महाराज त्यांच्या आतल्या खोलीमध्ये झोपून होते, विवळत होते, कणत होते, पूर्ण तापाने फणफणले होते. मग 12व्या दिवशी ते बाहेर आले आणि त्यांचा जो भोग होता तो त्या मुलाचा यांनी आपल्यावर घेतला होता, तो यांनी भोगला आणि संपवला. कोणतंही म्हणजे जे गुरुतत्व आहे, महाराज म्हणजे काय आहे, तर ते जे वेगळे वेगळे आपले गुरु आहेत की दत्त महाराज असतील, स्वामी महाराज असतील किंवा हे गुरु महाराज आमचे आहेत, तर हे सगळं काय आहे, गुरुतत्व आहे. तर हे गुरुतत्व ह्या ब्रह्मांडामध्ये एक विशिष्ट तत्व आहे की तिथं काहीच कशाची कमतरता नाही. स्वतः महाराजांच्या आईंना सुद्धा त्यांनी विचारलं की त्यांना समजलं की यांचा अंतकाळ जवळ आलेला आहे. मग महाराजांनी विचारलं आईला की तुझं काय इच्छा राहिली? आईने सांगितलं की मला काशीला जाऊन भरपूर दानधर्म करायचं आहे, विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे असं म्हणून मग त्यांनी काशीला घेऊन गेले. स्वतः महाराज आईला उचलून नेत होते, गंगेमध्ये स्नान करून आणून तिथं त्यांना घाटावरती त्यांनी बसवलं आणि सांगितलं की हे तू बसलेली आहेस त्या घोंगडीच्या खाली पैसे आहेत, तुला जितकं दान करायचंय तितकं तू दान करू शकतेस. दिवसभर लोक येत आहेत, असे 3-4 दिवस त्या तिथं दान धर्म करतायत. सर्वांना काहीतरी त्यांच्या घोंगडीच्या खाली हात टाकला की मुठमुठ भरून पैसे जे काही निघत होतं ते दान करत होते. त्यांना आश्चर्य वाटलं की अरे असे किती पैसे इथं आहेत. मग महाराजांनी सांगितलं की जेवढे आपल्याला लागणार आहेत तेवढे रामराय आपल्याला देतोय. तर असे सुद्धा स्वतःच्या आईबद्दल सुद्धा त्यांनी अशा गोष्टी हे झालेल्या आहेत की त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नसताना त्यांनी सांगितलं या घोंगडी खालून पैसे काढ, तुला जितके लागायचे तितके, किती तुला दान धर्म करायचं तितकं कर. मग कितीतरी दिवस त्यांनी अन्नदान केलं काशीमध्ये आणि जे लोक येत होते त्या सर्वांना त्यांनी मूठ भरून आई पैसे देत होते, तरी सुद्धा त्यांच्या घोंगडी खालून पैसे येतच होते. तर असे पण अनुभव आहेत. आणि बऱ्याच वेळेला दुष्काळ पडला, त्यांनी लोकांना सांगितलं की दुष्काळासाठी काहीतरी लोकांना आपल्याला एक वेळ अन्न तरी द्यायला पाहिजे. तर त्यांनी नियम काय ठेवला की 1000 वेळा रामनाम घ्यायचं आणि मी तुम्हाला जेवायला देणार. तर अशा पद्धतीने सुद्धा ते करत असताना त्यांनी कितीतरी वेळा सांगितलं की अरे बाबांनो माझ्याकडचं सगळं संपलं, म्हणून आपली कपनी झाडून दाखवली, एकही पैसा नाही, पण तरी खिशात हात घातला तर त्याच्यातून पैसे निघणार आणि जे येतील ज्यांना जी गरज आहे ती सगळ्यांची गरज पूर्णच होती. तर असं म्हणजे हे परब्रह्म म्हणू शकतो आपण की परब्रह्माचं हे एक व्यक्त स्वरूप, म्हणजे जे काय देव असेल त्याला तुम्ही ऊर्जा म्हणा, देव म्हणा, सुप्रीम पॉवर म्हणा, गुरुतत्व म्हणा किंवा गुरु म्हणा. तर हे सगळ्या विश्वाचं जे तत्व आहे ते व्यक्त रूपाने ज्यावेळेस येतं तर असे ते संत आहेत. जे महाराज म्हणजे एक व्यक्त रूप आहे ह्या ब्रह्मांडीय चेतनेचं, दुसरं काहीच नाही. ओके. तर असं अनेक ठिकाणी केलं त्यांनी, कितीतरी लोकांचे आजार बरे केले. कुणाला अन्न पचन होत नव्हतं, त्यांना सांगितलं तू इथं येन प्रसाद घे. प्रसाद, रामाच्या प्रसादावर कशी काय शंका घेऊ शकता, तू पोटभर प्रसाद खा
आणि त्या व्यक्तीची पोटदुखी कायमची बंद झाली, की जो व्यक्ती जेवण करायचं म्हटलं की भीती वाटायची. म्हणजे त्यांनी महाराजांना सांगितलं की लोकांना अन्न मिळालं नाही तर आपल्याला काहीतरी होईल असं वाटतं, पण मला अन्न खायचं म्हटलं की मला काहीतरी होईल असं वाटतं. इतकं माझ्या पोटामध्ये काहीतरी हे झालेलं आहे आणि काही खाल्लं की मला भयंकर त्रास होतो. मग महाराजांनी सांगितलं की आता आज तुम्ही पहिल्यांदा रामाचा प्रसाद घ्या. असं कितीतरी लोकांची दुखणी, कुणाला कोड वगैरे आला असेल किंवा अशा कितीतरी गोष्टी त्यांनी बऱ्या केल्या. प्लस कितीतरी ठिकाणी असं काही नसताना मंदिर बांधलं. मंदिराच्या वेळेला सुद्धा त्यांनी सांगितलं की आता पैसे माझ्या जवळचे संपले आणि लगेच एका ठिकाणावरून एका व्यक्तीची इच्छा पूर्ण झाली की मला एवढं पीक आलंय आणि मी त्यातले थोडे दान करणार आहे म्हणून ते घेऊन आले. तर अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी चमत्कार झालेले आहेत. परंतु काशीमध्ये सुद्धा त्यांनी अशी गोष्टी झालेल्या आहेत त्यांच्याकडून. तर तिथं लोकांना काय वाटलं की हे काहीतरी विद्या जाणतात आणि यांनी काहीतरी अजून वेगळी विद्या आहे हे सांगतात आपल्याला की रामनाम घ्या, परंतु हे काहीतरी विद्या जाणतायत आणि हे त्या विद्यांच्याद्वारे हे सगळं करवतायत, चमत्कार घडवतायत. मग असं महाराजांना खूप वाईट वाटलं. मग ते गंगेमध्ये गेले, गंगेचं पाणी हातामध्ये घेतलं आणि म्हणाले की ह्या गंगेची शपथ घेऊन मी सांगतो की जी मला काय ज्या मला हे मिळालेले आहेत विद्या किंवा जे माझ्याकडून गोष्टी होत आहेत ह्याचं फक्त आणि फक्त रामनामानेच हे मला मिळालेलं आहे. इतर कोणतीही मी त्याच्यासाठी वेगळी साधना केलेली नाही किंवा वेगळं कुठलंही काही तपाचरण काही केलेलं नाहीये. फक्त रामनामाने मला एवढ्या सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. म्हणजे किती मोठा आहे रामनाम. म्हणजे आपण म्हणतो की रामापेक्षा सुद्धा मोठं आहे रामाचं नाव. हे महाराजांनी अगदी म्हणजे पोट तिडकीने सर्वांना सांगण्याचा प्रयत्न आज केला की तुम्ही नाम घ्या. तुमचं सगळं काम आहे तो रामराया करेल. तुमची सगळी काळजी आहे ती रामराया घेईल. तुम्ही फक्त नामाची कास सोडू नका. तुम्ही नाम घेत असाल तर तुमच्या इथं मी जेथे रामाचे नाव किंवा जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खून. म्हणजे इतकं साधं सोपं करून त्यांनी अध्यात्म आपल्याला सांगितलं की दुःख हे येणारच आहे, प्रॉब्लेम हे येणारच आहेत, पण त्याच्यामध्ये तुमची जी मनाची स्थिरता आहे ती कधी मिळते तुम्हाला तर कुठंतरी तुम्ही समर्पित असाल त्यावेळेस. नाहीतर मग ह्या सागरामध्ये कितीतरी आपल्याला त्रासच आहे सगळा. मग एन्झायटी होतीच आपल्याला प्रत्येक गोष्टीची की आता काय करू, आता काय करू, आता काय. पण तुम्ही जर असे कोणाला तरी मानत असाल तर तिथं त्यांच्यावरती सोपवून टाका. माझ्या जीवनात मी हे अनुसरले की ज्या ज्या वेळेला जो प्रश्न सुटत नाही, मुलगा गणितमध्ये पासच होत नव्हता 10वीला. त्याला फक्त सांगितलं कसा तरी तो 10वीचा पेपर सोडव, नंतर गणित विषयाकडे बघूच नको. परंतु असं टेन्शन हे असतंच प्रत्येक व्यक्तीला. ज्या ज्या वेळेला असं काय काय झालेलं आहे त्यावेळेस महाराज बघा याचं आता काय करायचं. म्हणजे महाराजांच्या कानावर घालणे. आपण म्हणतो की असं म्हणजे बसलोय सांगितलं असं पण नाही, कानावर जरी घातलं तुमचं काय दुःख आहे तरी महाराज त्या दुःखाचं निवारण करतात. आणि खूप चांगल्या, माझ्या मुलाच्या बाबतीत पण असं झालं की खूप चांगल्या मार्काने तो पासही झाला. म्हणजे असं नाही आहे की मी कुणाला असं हे करत नाही की असं तुम्ही अभ्यास न करता हे करा, पण सगळं करूनही जेव्हा यश येत नाहीये, काही मार्ग मिळत नाही, तर तिथं हातबल जिथं आपण होतो तिथं जे काय आपला त्रास आहे, स्ट्रेस आहे, जे दुःख आहे ते तुम्ही कुठंतरी तुमच्या गुरूंच्या वरती टाकून द्या. ते बरोबर तुमची काळजी घेतात आणि सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला हाताला धरून त्या परिस्थितीतनं बाहेर काढतात. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमच्या जवळचे व्यक्ती असतील, तुम्हाला असं वाटत असेल की गोंदवलेकर महाराज आणि त्यांची शिकवण त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि इथून पुढे तुम्हाला कुठल्याही टॉपिकवरती जर अशाच टॉपिकवरती जर पॉडकास्ट हवा असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर समजा तुम्हाला रेकी शिकायची असेल, रेकीच्या मदतीने तुमच्या आयुष्यातले काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्ही आपल्या ज्या भाग्यश्री जे आहेत, आमचे काकू आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी त्यांचे जे काही डिटेल्स आहेत ते ॲड करून देईल. तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर थँक्यू सो मच की तुम्ही पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी इतकी छान माहिती दिली. महाराजांनी आता माझ्या तोंडून काय बोलवून घेतलेलं आहे, म्हणजे मी काहीच करू शकत नाही किंवा एवढ्या मोठ्या
ह्या दिव्य तेजाबद्दल मी काहीच सांगू शकत नाहीत की मी खूपच एक म्हणतो ना आपण की नगण्य आहे व्यक्तिमत्व, परंतु त्यांना सुद्धा महाराजांचा परिस्पर्श झाला तर महाराज सुद्धा तुम्हाला सगळ्या लेवलवरती तुमची प्रगती करणार, जी माझी झालेली आहे. मी ठामपणे तुम्हाला सांगते की तुम्ही महाराजांच्याकडे जा, त्यांचा मार्ग अनुसरा, जेव्हा जमेल जसं जमेल तसं रामनाम घ्या आणि तुमच्या जीवनात इतके चमत्कार होतील, इतके बदल होतील की जसे माझ्या जीवनात झालेले आहेत. सगळ्या लेवलवरती मानसिक, भावनिक, शारीरिक आणि आर्थिक सुद्धा सगळ्या लेवलवरती सगळी विपुलता आलेली आहे. आणि ह्याचं कारण फक्त आपले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे आहेत. आणि त्यांचा जो मंत्र आहे त्याचा तुम्ही सतत जप करा. श्रीराम जय राम, जय जय राम.